मनकाला क्रीडा मंडळ यांचे अध्यक्ष रामदास पवार, नाना, ॲडव्होकेट आत्माराम भोसले सर, सर्व सदस्य आणि तुम्ही सत्कार मूर्ती. खरं तर इथं सगळेजण आपण एकत्र आलोय ना, तर मला एक गोष्ट मात्र जाणवली की इथं देणारे आहेत. म्हणजे कोणी रक्त देत आहे, कोणी वेळ देत आहे, तर कोणी विचार देणार आहे. म्हणजे इथं देणार आहे. शेवटी 50 वेळा रक्त देऊन सुद्धा संपलं नाही, असं ते रक्त आणि अजूनच वाढत चाललेलं आहे. आणि इथं एक ताई आहेत की त्यांच्याबद्दल ऐकले की त्यांनी एका लहान मुलाला घेऊन सुद्धा रक्तदान केले. म्हणजे मुलाला पण दूध द्यायचं आणि माणसाला आणि समाजाला रक्त द्यायचं, याच्यासारखी मोठी कोणतीही गोष्ट नाही. सूर्यवंशी सर बोलता बोलता म्हणाले की बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांची कहाणी त्यांनी सांगितली. तर बराक ओबामा यांचं जेव्हा ते प्रेसिडेंट म्हणून झाले तर त्याच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हणलेलं होतं की मी आज जो कोणी आज इथं आहे तो कोणामुळे आहे, तर मी 15 वर्षापूर्वी ज्या महिलेबरोबर लग्न केलं तिच्यामुळे मी आज इथं आहे. तर कसं आहे की एखादा पुरुष पुढे जातो त्याच्या मागे स्त्री असते, परंतु आता जे समाजाची जी दुरावस्था झालेली आहे ना, त्याला सुद्धा कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे सगळ्यांना मोडीत काढून आपण एकत्र झालोय विचार देण्यासाठी, एकत्र झालोय की ह्याच्यामधून काहीतरी नवीन समाज निर्माण होईल. कराडमध्ये आपण राहणार, वेगवेगळ्या विचाराची माणसं आहेत, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे सुद्धा चांगलं काम करण्याची गरज आहे. विंदांनी जसं म्हणलंय की देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, तर ती वृत्ती घेण्याची खरं तर गरज आहे. आता आम्ही विचार करत होतो की या कार्यक्रमासाठी निघालोय तर काय द्यावं, तर पुस्तक द्यावं आणि झाड द्यावं असं विचार केला. तर झाड कोणतं द्यावं, तर म्हणलं फणसाचं झाड देऊया. तर आता फणसाचं झाड का द्यायचं, तर फणस हा बाहेरून कठीण असतो आणि आतून गोड आणि मऊ असतो. तर आपल्याला बाहेरून कठीण व्हावं लागेल, कारण समाजाकडून जो येणारा प्रेशर असेल त्याच्या विरुद्ध काम करत करत आतून मात्र गोड आणि मवाळ राहावं. तर अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.